नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या भक्ती रसात न्यालेलं महाराष्ट्राचं भाग्य आणि वारकऱ्यांच्या ओंजळीतून निघालेलं अखंड नामस्मरण. आषाढी एकादशीच्या या पावन काळात लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वाटेवर चालत निघालेत. पण यंदा एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, जो केवळ आदेश नाही तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचं जपलेलं बाळक आहे. पंढरपूरमध्ये सलग 10 दिवस मांस मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. होय, वारकऱ्यांच्या कित्येक वर्षांच्या मागणीनंतर अखेर सरकार जागं झालं. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदा पंढरपूर शहरात आषाढी एकादशी पूर्वी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस एकूण सलग 10 दिवस मांस मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले. इतकंच नव्हे तर ज्या गावातून पालखी मार्गक्रमण करणार आहे त्या गावात देखील त्या दिवशी मांस विक्रीस बंदी राहणार आहे. ही बातमी कळताच वारकरी संप्रदायातून आनंद व्यक्त केला जातोय. हा निर्णय फक्त भाविकांचा सन्मान नाही तर धर्म, संस्कृती आणि श्रद्धेच्या मर्यादांचं संरक्षण आहे. एक वेळ उपाशी चालू, पण विठ्ठलाच्या वाटेवर कुठे अस्वच्छता, असंवेदनशीलता नको, ही भावना अखेर शासनाच्या कानांवर पडली आणि अंमलातही आली. विठुरायाच्या पावलांनी पावन झालेल्या या पंढरपूर नगरीला भक्तीची, शुद्धतेची आणि एकतेची सजवणूक मिळावी हीच आपल्या राष्ट्रशक्तीची सदिच्छा. आपणच विचार करा, श्रद्धेच्या या महापर्वात अशा पवित्र वाटांवर असं दुर्गंधीचं वर्तन योग्य आहे का? सरकारचा हा निर्णय आपण सगळ्यांनी स्वागताने स्वीकारायला हवा. अशाच श्रद्धा, संस्कृती आणि समाजहितासाठी लढणाऱ्या बातम्यांसाठी पाहत रहा. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.